नमस्कार, मी अनुराधा सुरेंद्र भुस्कट, अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ परतवाडा। आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे मुलांना मोबाईलपासून परावृत्त करण्यासाठी काही टिप्स। या काही वर्षांमध्ये मोबाईल हे उपकरण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनले आहे। मोबाईल हा जेवढा फायद्याचा आहे तेवढेच त्याचे तोटेही आहेत। कोरोना काळामध्ये भारतातीलच नव्हे तर जगभरातील नागरिक घरामध्ये कोंडले गेले आणि या कालावधीत मोबाईलवर मोठ्या प्रमाणात वेळ जाऊ लागला। त्यामुळे या काळात लोक मोबाईलच्या व्यसनाकडे वळले। इव्हन लहान मुलांनाही अभ्यास मोबाईलवर मिळाल्यामुळे त्यांनाही याची सवयच झाली। आजची पिढीसाठी तर मोबाईल ही एक जागतिक समस्या बनू पाहत आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मोबाईलसाठी अगदी वेडे झाले आहे। वाढत्या स्क्रीन टाइमचे अनेक दुष्परिणाम आहेत, जसे पाठदुखी, वजन वाढणे, चष्मा लागणे, डोळ्यांचा नंबर वाढणे, झोपेच्या अनियमित वेळा, भुकेचे चक्र विस्कटणे, औदासिन्य, मूड बदलणे, मनाच्या स्थितीमध्ये वारंवार बदल होणे, अशा एक ना अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे। तर लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी मी काही टिप्स देणार आहे। तर सर्वप्रथम मोबाईल न पाहण्याची सुरुवात ही पालकांनी स्वतःपासूनच करायची आहे। जर पालकच मोबाईल हातामध्ये घेणार नाहीत तर आपोआपच मुलेही मोबाईल पासून दूर राहतील। किशोरवयीन मुलांच्या मेंदूत विवेकी निर्णय घेण्याची क्षमता नसते, हे लक्षात घेता पालकांनी या मोबाईलचा वापर किती, केव्हा आणि कसा करावा याबद्दल मुलांसोबत मुक्त संवाद साधावा। त्यांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगून त्यांचे शंका निरसन करत योग्य माहिती द्यावी। त्याचप्रमाणे हातातून एकदम मोबाईल हिसकावून न घेता त्यांना मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम व्यवस्थित समजावून सांगून त्यांच्या जवळील मोबाईल घ्यावा। अनेकदा पालक आपल्या स्वतःच्या कृतीमधूनही हे मुलांना सांगू शकतात। अगदीच मुलं ऐकत नसतील तर वेळीच तज्ञांचा सल्ला सुद्धा आपण घेऊ शकतो। प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून शक्य असेल तेव्हा एकत्रित डिजिटल उपवास करावा। म्हणजे एक दिवस मोबाईल, टीव्हीचा वापर करायचाच नाही, दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमवायचे। हे शक्य नसल्यास सकाळी उठल्यानंतर 1 तास व रात्री झोपण्या अगोदर 1 तास मोबाईलचा वापर टाळावा आणि मुलांना आपल्यावर लक्ष ठेवण्याचे काम द्यायचे। म्हणजे ते आपल्यावर तर लक्ष ठेवतीलच आणि स्वतःही मोबाईल वापरणार नाही। त्याचप्रमाणे मुलांना वाचनाची आवड लावावी। म्हणजे न्यूजपेपर, छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं त्यांना उपलब्ध करून द्यावीत आणि वाचनाची सुरुवात पालकांनी स्वतःच पासून करावी। तसेच त्यांचे मन रमण्यासाठी त्यांना खेळाची सामग्री आणून द्यावी। तसेच चित्रकला, गायन, वादन अशा गोष्टींची त्यांना आवड लावावी। मोबाईलचा पिन सतत बदलत राहावा, जेणेकरून तुमचे लक्ष नसताना नकळत मुले मोबाईल घेऊ शकणार नाही। तसेच त्यांना मोबाईलवर उपयुक्त अशी माहिती किंवा व्हिडिओज बघण्यासाठी प्रवृत्त करावे आणि त्यांनी जर मोबाईल बघितला नाही किंवा दिलेल्या वेळेतच बघितला तर त्यांचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्या। चला तर मग आजपासूनच सुरुवात करूया आणि मुलांना मोबाईल पासून परावृत्त करूया। धन्यवाद।